नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, येत्या शनिवारी म्हणजे परवा 4 एप्रिल 2026 रोजी चाळीसगावमध्ये सोनूभाऊ धनगर व गणेशभाऊ बच्चे यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे. तर काठेवाडी शेळ्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा. मित्रांनो, टॉप क्वालिटीमध्ये तुम्हाला काठेवाडी शेळ्या घ्यायला भेटणार आहेत, A1 क्वालिटी. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. टोटल 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि 7 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टोटल 90चं माप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर 90च्या मापमध्ये मित्रांनो 60 तुम्हाला मोठ्या मापाच्या शेळ्या आणि 30 फडकर पाटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत. गाडी ही शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे. तर लवकरात लवकर शेळ्या घेण्यासाठी आत्ताचा संपर्क साधा. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. सोनूभाऊ धनगर व गणेशभाऊ बच्चे यांचावाला. गाडी शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे येणार आहे. माप बघा मित्रांनो, टॉप क्वालिटीमध्ये उंच पूर्ण होंडी शेळी बघा. जबरदस्त फुल मापाच्या शेळ्या तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. हे बघा खाली कासी वगैरे. तर मित्रांनो, टोटल 60 शेळी मोठी मापाची. त्याच्यामध्ये तुम्हाला 40 शेळी गाभण, 20 शेळी तुम्हाला लागवडीची पाहायला भेटणार आहे. म्हणजे खाली शेळी तुम्हाला मित्रांनो ती पाहायला भेटणार आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला फडकर पाठी पण 30 घ्यायला भेटतील. मित्रांनो, गाभणी शेळ्या जास्त निघत नाही, त्याच्यामुळे फडकर पाठी असतील किंवा खाट्या शेळ्या असतील लागवडीच्या, तर मित्रांनो त्या आणाव्या लागत आहेत. गाडीचा लोड पूर्ण करावा लागतोय आणि जेवढ्या शक्य पॉसिबल तेवढ्या गाभणी शेळं आणायचा प्रयत्न ते देखील करतायत. तुम्ही पाहू शकता शिंगडी, चेहरापट्टी, माप बघा केवढं मोठे. मोजून दुसऱ्या वेतातले मित्रांनो तुम्हाला शेळ्या पाहायला भेटेल. गाडीमध्ये टोटल दुसरं तिसऱ्या वेतातल्या जास्त शेळ्या असतात, काही काही पहिल्या वेताच्या पण असतात. चौथ्या वेतातल्या कमी असतात भरपूर, 1-2 आली तर आली चौथ्या वेतातली, नाहीतर दुसऱ्या तिसऱ्यामध्येच तुम्हाला माप पाहायला भेटेल. हे बघा दुसऱ्यामध्ये जे बघा एक नंबर पोझिशन मित्रांनो जागेवरची. तिकडे खायला बघा काय शेळ्या कुठे चरताय तुम्हाला बघा. पूर्ण शेत बघा कसं दिसतंय, तिथं या शेळ्या चरतायत तुम्ही पाहू शकतात. टोटल 90चं माप हे तुम्हाला घ्यायला भेटणार आहे. तर लवकरात लवकर संपर्क साधा. कलरमध्ये पण शेळी आहे, तेलंगी शेळी ती गेली. आता ही बघा, हे केवढं मोठं माप आहे. हिची शिंगडी बघा. हे फक्त मोजून तिसऱ्या वेतातलं माप आहे मित्रांनो. तिसऱ्या वेतामध्ये बघा शेळीची पोझिशन एकच नंबर आहे. खाली सड बघा, गड्डा पोटाला चिपकलेला आहे कासीचा. आणि माप बघा, एकदम गरिबाची म्हैस उंच पूर्ण. मित्रांनो, अशा शेळ्या दिवसाला 3.5-4 लिटर दूध एका दिवसाला काढत असतात. म्हणजे दिवसाला 2 लिटर एका टायमाला 2 लिटर कुठे गेलं नाही, जर व्यवस्थित खाया प्यायला असेल तर. मित्रांनो, आजही काही काही जे माणसं येतात, म्हातारे वयस्कर माणसं, त्यांनी अगोदर केव्हा तरी काठेवाडी शेळी घेतलेली असते. ती शेळी दुधाला चांगली असते म्हणून ती आता पुन्हा काठेवाडी शेळ्या घेण्यासाठी येत असतात. बघा हे माप बघा, चमक बघा, तुम्हाला पाहायला भेटेल. टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो. सोनूभाऊ धनगर म्हटल्यावर जबरदस्त क्वालिटी खरेदी करताय. गणेशभाऊ बच्चे पण सध्या आता खरेदीला उतरलेले आहेत. 3-3 जण मिळून मित्रांनो क्वालिटी खरेदी करतात. बघा ती पिकअप लावलेली आहे. हा माणूस उभा आहे बघा, पोरगा त्याच्याबरोबर कुठे घेतली तिची आहे शेळींची. इकडे बघा ही पण. मित्रांनो, पूर्ण मोठ्या मापाच्या तुम्हाला शेळ्या पाहायला भेटेल. फुल स्ट्रक्चरच्या शेळ्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. ज्यांना कोणाला काठेवाडी शेळ्या घ्यायच्या असतील त्यांना हा व्हिडिओ पुढे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या शेअर करा, म्हणजे काठेवाडी शेळी घेण्यासाठी मदत होईल. हे बघा मित्रांनो, गाडी ही शनिवारी सकाळी सकाळी तुम्हाला चाळीसगावमध्ये टच राहील. तुम्हाला शेळ्या घेण्यासाठी शनिवारी यावं लागेल. 4 एप्रिल 2026 रोजी चाळीसगाव जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे. लोकेशनवरती तुम्ही चाळीसगाव सर्च करा. हे बघा माप, याला म्हणतात कलर, सगळ्या गोष्टी चमक तुम्ही पाहू शकतात. हे बघा शेळी कच्ची आहे किंवा लागवडीची असू शकते, पण बघा समोर गेल्यावर समजेल ती लागली का नाही लागली असं. पण ताकद बघा शेळीच्या अंगावरती. ही बघा ही तोलावरची तुम्हाला पाहायला भेटेल. आता शेळी पालक आहे. हे बघा कापसामध्ये तिकडे पण मित्रांनो शेळ्या चरतात. कापसाला जशी पोझिशन आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, जो चारा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे, भुईमुंग असेल, तूर असेल, कापूस असेल, ह्या गोष्टी मित्रांनो गुजरातमध्ये पण आहे. सोयाबीन असेल बघा, खाली गड्डा कसे लागले. तेलंगेचा जोडा बघा मित्रांनो हा पण. आता या दोघी एका घरच्या आहेत, या दोघी बहिणी असतील बघा. मागे पुढे आपण जन्नाला येतील. टोटल 40 शेळ्या गाभणी आहेत. या मागे पुढे जन्नाला येतील तुम्हाला पाहायला भेटेल. पाहू शकतात तुम्ही. तेलंग्या शेळ्या पण मित्रांनो एकच नंबर असतं दुधाला, भारी शेळ्या असतात तुम्ही पाहू शकतात. टोटल 40 शेळ्या गाभणी आहेत. 20 शेळ्या लागवडीच्या आहेत, म्हणजे खाट्या शेळ्या ज्याला म्हटलं जातं. खाली शेळ्या असतात त्या तुम्ही लागवडीसाठी घेऊ शकतात त्यांना. त्याच्यानंतर 30 फडकर पाठी आहेत, तुम्ही त्यांना देखील घेऊ शकतात. फडकर पाठी बघा, हे दुसऱ्या वेतातला जोडा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तुम्ही अंगावरती ताकद बघा, पावर बघा. हे बघा
तुम्ही आणि चरायला काय आहे मित्रांनो, सगळ्यात महत्त्व तुम्ही ते बघा. फक्त लोकांचं कसं आहे, जे गुजरातचे आहेत, हे सकाळी सकाळी 7-8 वाजता शेळ्या डायरेक्ट 8 वाजेपर्यंत चारायला सोडून देत असतात आणि संध्याकाळी अंधार तो घरी येत असतात मित्रांनो. तेव्हा या शेळ्या कुठेतरी बनत असतात. तर बघा, ही एकच थोडी वयस्कर शेळी दिसते, ही थोडी मोठी शिंगडीची, चौथ्या वेतातली असेल. बाकी तुम्हाला तिसऱ्या वेतातल्या, दुसऱ्या वेतातल्या शेळ्या पाहायला भेटेल. ब्रीडर पण आहे मित्रांनो. बघा बोकड पण बघा, बोकडसुद्धा क्वालिटीचा घेतला आहे. हे बघा, गणेश भाऊ बच्चे खरेदीला आहे. बोकड बघा, एकच नंबर बच्चा आहे बघा मित्रांनो. मधून 4 दात किंवा 6 दात बच्चा असेल, बहुतेक 4 दातच असेल. बच्चा बघा, एकदम पॉवरफुल बच्चा आहे. ब्रीडर तुम्ही घेऊ शकतात, म्हणजे पाटींसोबत तुम्ही बोकडही घेऊ शकतात किंवा लागवडीच्या शेळींसोबत तुम्ही बोकड घेऊ शकतात. बोकड उपलब्ध आहे. बोकड मित्रांनो येत नाही, बोकड भेटत नाही. पण जसाही भेटला तर व्यापारी बोकड सोडत नाही, लगेच खरेदी करत असतात. बघा, हे लोकलचे व्हिडिओ आहेत. लोकल करणं चालू आहे. आज उद्या 2 दिवस लोकल चालेल. नंतर गाडी ही उद्याला गाडी भरली जाईल संध्याकाळी, आणि गाडी सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे. तर लवकरात लवकर संपर्क साधा. हे बघा, चालू गाडीचा माल असणार आहे. जागेवरची पोझिशन बघा तुम्ही, एकच नंबर क्वालिटी तुम्हाला काठीवडी शेळ्या पाहायला भेटत आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता शेळ्या वगैरे. तर लवकरात लवकर घेण्यासाठी संपर्क साधा. सोनूभाऊ धनगर व गणेश भाऊ बच्चे यांची ही नवीन काठीवाडी शेळ्यांची गाडी आहे मित्रांनो. सध्या दर आठवड्याला गाडी, आणि दर आठवड्याला गाडी येते. फक्त गाडी खरेदीला टाईम लागतो आहे, विक्रीला मित्रांनो 24 तासामध्ये गाडी ही पूर्ण सेल होते. फक्त खरेदीला टाईम लागतो आहे. खरेदी झाली म्हणजे इकडं तिकडं माल भेटत नाही. इकडे खरेदीसाठी गिऱ्हाईक भरपूर आहे, तिकडे माल भेटत नाही आहे, कारण की क्वालिटी चांगली लागते. तिकडं हलका माल भरपूर भेटून जाईल. पण जी क्वालिटी चाळीसगावमध्ये जे कस्टमर येतं, सोनूभाऊ धनगर, गणेशभाऊ बच्चे यांच्यापाशी जे कस्टमर आहे, त्यांना जी क्वालिटी लागते, त्या क्वालिटीसाठी 5-7 दिवस, 8 दिवस तिकडे फिरावं लागते. एका माणसाने अगोदर गाडी होत होती, आता 2-2, 3-3 माणसं मिळून गाडी करावी लागते. हे बघा, शेळींचा वाडा बघा, या फडकर पाठी आहेत. तुम्हाला पाठी घ्यायची असेल तर लगेच संपर्क साधा. मोबाईल नंबर दिलेला आहे. धन्यवाद.